तुमच्या आमच्या ताटात अगदी सर्रास दिसणाऱ्या पनीर संदर्भातली। पनीर पासून बनवण्यात आलेल्या वेगवेगळ्या डिशेस सर्वच जण अगदी चवीने खातात। मात्र याच पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून बनावट पनीर बनवण्याचे प्रकार उघडकीस आलेत। या बनावट पनीरच्या मुद्द्याकडे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आज थेट सभागृहाचंच लक्ष वेधून घेतलं। तुमच्या ताटात बनावट पनीर, विधानसभेत पोहोचलं बनावट पनीर। सरकारने घेतली गंभीर दखल। पनीर टिक्का, पनीर बिर्याणी, पनीर बटर मसाला, पनीर मंचुरियन अशा अनेक पनीरच्या डिशेसना मोठी पसंती असते। पनीर पासून बनवलेले अनेक पदार्थ आवडीने खाल्ले जातात। पनीरला असलेल्या या वाढत्या मागणीमुळे बनावट पनीरचे प्रकार समोर आलेत। पुण्यात काही दिवसांपूर्वी भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली। या कारवाईत एक दोन नव्हे तर तब्बल 1400 किलो भेसळयुक्त पनीरचा साठा पोलिसांनी जप्त केला। भेसळयुक्त पनीरसह पोलिसांच्या छाप्यात पनीर बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि तेल देखील जप्त केलं। चंद्रपुरातूनही बनावट पनीर जप्त करण्यात आलं। याच बनावट पनीरच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी केला। बनावट पनीरचे तुकडे घेऊन विक्रमसिंह पाचपुते सभागृहात दाखल झाले। जवळपास 70 ते 75% पनीर बनावट असल्याचा दावा पाचपुतेंनी केला। याच्यामध्ये एक चीज एनालॉग आहे आणि एक नॅचरल पनीर आहे। मी अध्यक्षांची परवानगी घेऊन आता आणलेला आहे। केंद्र सरकारचा चीज एनालॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज एनालॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं। माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे। जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं 70% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे, ते दुधापासून बनलेलं नाही। अध्यक्ष महोदय, बनावट पनीर ओळखण्यासाठी टेस्टिंगची सोय नाही। त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासनाकडे कर्मचारी वर्ग अपुरा असल्याकडे पाचपुतेंनी लक्ष वेधलं। आज आपण आपल्या लहान मुलांना तो जे पोटामध्ये आपण अन्न म्हणून घालतोय, अध्यक्ष महोदय, हे खऱ्या अर्थाने अन्न नसून विष आहे। आपण त्यांना तेलाचे गोळे खायला घालतोय अध्यक्ष महोदय पनीरच्या नावाखाली। ही बाब खूप गांभीर्याची आहे। मला सांगितलं की आम्ही रेग्युलर आपण त्या ठिकाणी कारवाई करतोय। कारवाई करायला बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी त्या ठिकाणी आहेत। आपण अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी अध्यक्ष महोदय काय करणार आहात? बनावट पनीर या मुद्द्याची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। बनावट पनीर तयार करणाऱ्यांवर तातडीनं कारवाई केली जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं। पोलीस विभाग असेल, जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। अन्न पदार्थातली भेसळ ही जीवावर बेतू शकते। या पार्श्वभूमीवर बनावट पनीर तयार करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारावा अशी मागणी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।